तर मित्रांनो, नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे। आज महाराष्ट्रातल्या नामवंत मैदानापैकी एक मैदान पार पडलं। ते मैदान म्हणजे एमआय केसरी। एमआय देवीच्या यात्रेनिमित्त भव्य दिव्य असं सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील औंध येथे भव्य दिव्य असं मैदान आयोजित करण्यात आलं होतं। तर या मैदानासाठी धावण्यासाठी महाराष्ट्रातील प्रमुख बैल येथे धावण्यासाठी आले होते। प्रमुख बैल म्हणजे आपला सर्वांचा लाडका, ज्या बैलाला बैलगाडी क्षेत्रातला देव मानतात, तो म्हणजे आपला सर्वांचा लाडका बकासूर आणि त्याच्यासोबत रणजित निंबाळकर सरांचा सर्जा हे बैलजोडी प्रमुख धावण्यासाठी आलेली होती। तर तसं दुसरं पाहायला गेलं तर सदाभाऊ कदम यांचा ठाकूर, दुसरं त्याच्यासोबत श्रावणी दत्ता शिंदे पटकळे यांचा पतंग, तर दुसरं पाहायला गेलं तर गराडेकरांचा लारा, नंतर शिरसोडीकरांची रायफल, असं नंतर मुरुमकरांचा सुंदर, असे संपूर्ण महाराष्ट्रातील प्रमुख बैल इथे धावण्यासाठी आलेले होते। तर जवळजवळ 54 गट झालेले होते, जवळजवळ 550 गाड्या इथे धावण्यासाठी आलेल्या होत्या। तर या मैदानामध्ये खास आकर्षण म्हणून सर्जा आणि बकासूर ही सर्वांच्या जनतेच्या मनातील, सर्वांच्या बैलगाडी प्रेमींच्या मनातील गाडी ती जोडी धावण्यासाठी आलेली होती। त्यामुळं या मैदानामध्ये सर्वांच्या बैलगाडी प्रेमींच्या मनामध्ये आनंद होता, ही गाडी किती करेल, किती नंबर करेल, काय करेल। तर सर्वांची उत्सुकता शिगायला पोहोचली आणि या गाडीने आज 1 नंबर केला। तर मित्रांनो, तसं पाहायला गेलं तर या मैदानाचं समालोचनाचं काम सुनील मोरे यांनी केलं। नंतर आपलं झेंडापंचाचं काम सोमनाथ मोरे यांनी केलं। झेंडापंचाचं काम सोमनाथ जगदाळे यांनी केलं। तर त्याला साथ दिली सलीमभाई मुलानी यांनी। झेंडापंचाला झेंडा पाडण्याचं काम सुद्धा सलीम मुलानी यांनी केलं। तर तेथे प्रथम बक्षीस 1 लाख रुपये होतं, द्वितीय बक्षीस 71,000 रुपये, तृतीय बक्षीस 61,000 रुपये होतं, चतुर्थ बक्षीस 51,000 रुपये होतं, 41, नंतर 31, 21 आणि 11,000 असे जवळजवळ 7 बक्षीस होते। तर या बक्षिसासोबत जवळजवळ अनेक गाड्या इथे गट काढून सेमीसाठी पात्र झाल्या होत्या। त्यामध्ये प्रमुख गाड्या म्हटलं तर बकासूरची गाडी असेल, नंतर शिरसोडीकरांची रायफल असेल, नंतर संभाजीप्पा काले, नंतर त्याच्यासोबत सदाभाऊ मास्तर रेटरे यांचा ठाकूर आणि पतंग, या गाड्या असे प्रमुख बैल ही गट काढून सेमीसाठी पात्र झालेली होती। पण एक महत्वाची गोष्ट म्हणजे जो घरणीकरांचा राजा, जो चटणी भाकरीचा पैलवान म्हणून मानला जातं, तर चटणी भाकरीचा पैलवान आणि त्याच्यासोबत मुरुमकरांचा सुंदर होता। तर मुरुमकरांचा सुंदर आणि चटणी भाकरच्या पैलवानला आज हार मानावी लागली, कारण काय की सुट्टीमध्ये थोडी मिसमॅच झालं आणि ती गाडी, दुसरी गाडी सुद्धा चांगल्या प्रकारे पळाली, त्यामुळे त्यांना चांगली लढत दिली आणि चांगल्या अंतराने त्यांना हार पत्करावी लागली। आज राजा आणि मुरुमकरांचा सुंदर यांना गटाला हार पत्करून त्यांना घरी जावं लागलं। तर दुसरं पाहायला गेलं तर या मैदानामध्ये 7 सेमी पार पडल्या। तर त्या 7 सेमीमध्ये पहिल्या सेमी पास झाला, पहिल्या सेमीमध्ये सुद्धा गाडी गुलालच पात्र झाली। पण दुसऱ्या सेमीमध्ये असं झालं की जो वैभव कदम जो राजा बैलाची सुट्टी करतो, तर त्याचा एक चेंडू हा बैल आहे, चेंडू बैल आणि त्याच्यासोबत संग्राम बैल, तर ती गाडी धावत होती। धावत असताना त्या गाडीचं जू तुटलं। तर जू तुटल्यानंतर जू तुटून सुद्धा या गाडीनं गुलाल घेतला, बैलाला कोणती दुखापत झालेली नाही असे त्यांनी चॅनलला माहिती देताना सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे। तर या गाडीने सुद्धा चांगल्या प्रकारे गाडी पळाली, जू तुटला तरी पण गाडी गुलालच पात्र ठरली। तर आपला सर्वांचा लाडका, ज्या बैलाला साताऱ्याचा हरिण, महाराष्ट्राचा हरिण म्हणलं जातं, तो हरणासारखा धावतो, तो म्हणजे आपला राजधानी एक्सप्रेस बलमा आणि त्याच्यासोबत तुफान होता। तर या गाडीने सुद्धा चांगल्या प्रकारे सेमी काढला होता, पण ही गाडी फॉल असल्यामुळे त्यांना सेमीमध्ये घरी जावं लागलं। तर दुसरं पाहायला गेलं तर गाणनकरांचा बब्या असेल, त्याच्यासोबत एमएमनांचा राजा असेल, ही गाडी सुद्धा गुलालसाठी पात्र ठरली होती। तर दुसरं पाहायला गेलं तर आपला विठ्ठल नानांचा नाग्या आणि आपल्या त्याच्यासोबत जीवनाप्पा देडगे यांचा भारत, ही गाडी सुद्धा गुलालसाठी पात्र ठरली होती। तर अशा वेगवेगळ्या, नंतर आपला जोशी यांचा जो मुंबईकरांचे आहेत त्यांचा बादल सुद्धा, त्याच्यासोबत बादल आणि त्याच्यासोबत सुंदर, ही गाडी सुद्धा गुलालसाठी पात्र ठरली होती। नंतर अशा जवळजवळ 7 गाड्या फायनलसाठी पात्र ठरल्या होत्या। गाड्या सुद्धा चांगल्या प्रकारे टॉपच्या गाड्या होत्या। तर या टॉपच्या गाड्यामधून आज आपल्या सर्वांच्या लाडक्या बकासूरनं 1 नंबर केला। नंतर दुसरं पाहायला गेलं तर चेंडू आणि संग्राम यांनी आता नंबर खालच्या प्रमाणे तुम्हाला सांगतो। तर त्यांनी 7व्या क्रमांकाचा क्रमांक केला, तो म्हणजे आपला ठाकूर, संभाजीप्पा काले यांचा ठाकूर आहे। ठाकूर यांनी 7 नंबर केला। त्याच्यासोबत होता श्रावणी दत्ता पाटकळ शिंदे यांचा पतंग। तर दुसरं पाहायला गेलं तर चेंडू, वैभव कदम यांचा चेंडू आहे आणि त्याच्यासोबत धावला होता तो संग्राम। तर दुसरं पाहायला गेलं तर बादल आणि सुंदर, जो मोहन जोशी वाटेगाव यांचा जो बादल आहे, बादल सोबत धावला होता तो सुंदर। तर दुसरं पाहायला गेलं तर
दुसरं पाहायला गेलं तर नाग्या, जो आपला अजय जाधव कलेडोन म्हणून आणि नंतर विठ्ठल नाना बोध, रणजित निंबाळकर यांच्या नावावर गाडी पळते आणि विठ्ठल नानांनी जो खरेदी केलाय तो म्हणजे नाग्या. पाठीमागे त्यांना भरपूर दिवसापासून हार पत्करावं लागत होती, का थोड्या कमी जास्त प्रमाणात त्यांना सेमीमध्ये हार पत्करावं लागत होती आणि क्वार्टर फायनलला 2 वेळा ही गाडी पात्र सुद्धा ठरली होती. तर या नाग्याने आज चांगल्या प्रकारे तृतीय क्रमांक पटकावून आज विठ्ठल नानांना एक चांगला आनंद दिला. तर ह्या गाडीने आज सुद्धा गुलाल पटकवला आणि विठ्ठल नानावर प्रेम करतात ह्या लोकांना सुद्धा, आणि जे नाग्यावर आता ज्यांनी नवीन खरेदी केली आहे विठ्ठल नानांनी, त्यांच्यावरती विठ्ठल नानांनी जी गाडी गुलालस पात्र ठरली होती, तर या गाडीला सुद्धा चांगल्या प्रकारे आज गुलाल भेटला. आणि त्यामुळे जे विठ्ठल नानावर प्रेम करतात, जे रणजित सरावर प्रेम करतात, तर या दोघांवर जे लोक प्रेम करतात त्यांनी आज नाग्या बैलांनी आज त्यांच्या जे नाग्यावर प्रेम करतात, विठ्ठल नानावर प्रेम करतात, या सर्वांवर आज सर्वांमध्ये एक आनंदाचं वातावरण निर्माण केलं. तर दुसरं गाडी निर्माण केली तर एक घाणंदकरांचा बाबा जे कटरे मालक आहेत, त्यांनी 21 लाखाची खरेदी केली आणि ते आज उगवतं नेतृत्व आहे. ते कायम बब्या आणि त्याच्यासोबत एमएमचा राजा होता, हे बब्या हा सारखा कायम गुलालत राहतो, पण त्यांना आज द्वितीय क्रमांक पटकावला. पण त्याच्यासोबत जो 1 नंबर केलाय, जो महाराष्ट्रात 1 नंबरला आहे, तो तर त्याच्या तरी सुद्धा त्याने त्या गाडीला लढत दिली आणि आज द्वितीय क्रमांक पटवला. त्याने बकासूर सोबत ह्याच्या अगोदर सुद्धा पळायला आहे, बकासूरनं त्याला उजेडात आणलेलं आहे आणि चांगल्या प्रकारे त्यांना कसं पळायचं हे सुद्धा त्याला एक ट्रेनिंग दिलेलं आहे, एक म्हणजे कसं म्हणजे गुरुमंत्र दिलेला आहे बब्याला, आणि बब्या कायम हा गुलालात असतो. तर त्यांनी पाठीमागच्या मैदानात जवळजवळ 10 ते 15 मैदानात तो कायम गुलालात आहे. तर मित्रांनो, बब्या सुद्धा एक उगवतं नेतृत्व आहे आणि बब्या सुद्धा पुढे चांगलं काम करत आहे आणि आज तो द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरला. तर आज सर्वांच्या मनातील, महाराष्ट्रातील जे बैलगाडीवर प्रेम करतात, जे बकासूरवर प्रेम करतात, जे सर्जावर प्रेम करतात आणि जे सर्जा आणि बकासूर या बैलजोडीवर प्रेम करतात, तर या बैलजोडी सगळ्याच्या मनातली गाडी आज चांगल्या प्रकारे पळाली. गटाला सुद्धा चांगल्या अंतराने गट काढला, सेमीला सुद्धा फरकाने सेमी काढला. तर सेमीमध्ये सुद्धा टॉपच्या गाड्यात बकासूर आणि सर्जाच्या सेमीमध्ये होत्या, पण अंतराने आज सेमी काढून आज फायनलसाठी पात्र ठरली होती. तर फायनलसाठी पात्र ठरल्यानंतर फायनलमध्ये सुद्धा चांगल्या गाड्या सेमी काढून आज फायनलसाठी पात्र ठरल्या होत्या आणि फायनलमध्ये 2 नंबर तासावरून गाडी लागली होती. आणि 2 नंबर तासावर गाडी लागल्यानंतर आज चांगल्या अंतराने फायनल काढून आज 1 नंबरचे MI केसरीचे मानकरी ठरले. पण एक खंत मनात की ज्या वेळेस सर्जा आणि बकासूर पळते त्यावेळेस कायम ती गुलालत राहते, पण आज एक कमी होती, ती कमी म्हणजे विठ्ठल नाना गाडीवर नव्हते. तर सर्वांच्या बैलगाडी प्रेमींच्या मनामध्ये होते ज्या वेळेस सर्जा आणि बकासूर येईल त्यावेळेस विठ्ठल नाना गाडीवरती असावेत अशी सर्वांची इच्छा असते. पण जे बकासूरचे मालक असतील, नंतर जे सर्जा सांभाळतात, सर्जा आणि विठ्ठल नानामध्ये थोडे मतभेद झालेत, ते मतभेद विसरून नंतर बकासूरचे मालक यांनी सर्वांनीच एकमत केलं असतं तर विठ्ठल नाना आज गाडीवर बसले असते तर आज एक वेगळाच आनंद झाला असता. पण छोट्याने सुद्धा चांगल्या प्रकारे गाडी आणली आणि आज 1 नंबरची MI केसरीचे मानकरी ठरले. मित्रांनो, हा व्हिडिओ कसा वाटला? हा व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त लाईक करा, सबस्क्राईब